नमस्कार फ्रेंड्स, आज आपण दलित साहित्यातील घटक 3 आणि घटक 3 या घटकांचा आज आपण प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. जाणून घेणार आहोत या घटकाचे मुद्दे काय आहेत. ओके, तर प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये हा घटक समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे, दलित कवितेचे प्रेरणास्थान कोण आहेत ते उदाहरण देऊन स्पष्ट करा. दलित कवितेचे प्रेरणास्थान कोण आहेत ते सांगा. दलित कवितेचे मुख्य प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत. डॉक्टर आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्राने आणि त्यांच्या समतावादी विचारांनी दलित कवींना लिहिते केले. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांच्या कवितेतून आंबेडकरी विचारांचे लढाऊ स्वरूप प्रकट होते. काय म्हटलेलं आहे, दलित कवितेचे प्रेरणास्थान कोण आहेत, तर प्रामुख्याने दलित कवीचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत. आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्राने आणि त्यांच्या समतावादी विचारांनी दलित कवींना लिहिते केले. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांच्या कवितेतून आंबेडकरी विचारांचे लढाऊ स्वरूप प्रकट होते. पुढचा प्रश्न, दलित कविता पारंपरिक मराठी कवितेपेक्षा भिन्न कशी ठरते. दलित कविता ही पारंपरिक मराठी कवितेपेक्षा भिन्न कशी ठरते ते लिहा. पारंपरिक मराठी कविता निसर्ग, शृंगार आणि मध्यमवर्गीय जाणीवांभोवती फिरणारी आणि मनोरंजक कविता होती. या उलट दलित कविता ही वास्तववादी, विद्रोही आणि अनुभवनिष्ठ आहे. तिने भाषेचे सोवळेपण नाकारून बोलीभाषेचा वापर केला आणि मानवी गुलामीविरुद्ध आवाज उठवला. प्रश्न 3, दलित कवितेने कोणती शैली अवलंबली ते उदाहरण लिहा. दलित कवितेची शैली आक्रमक, थेट आणि ओघवती आहे. यात अलंकारापेक्षा अनुभवाच्या सच्चेपणाला महत्त्व आहे. नामदेव ढसाळ यांच्या गोलपटामधील कवितांमध्ये मुंबईतील नरकायतनांचे चित्रण करण्यासाठी अतिशय जहाल आणि रांगड्या भाषेचा वापर केलेला आहे. दलित कवितेची शैली कशी आहे, तर दलित कवितेची शैली आक्रमक, थेट, ओघवती आहे. यात अलंकारापेक्षा अनुभवाच्या सच्चेपणाला महत्त्व आहे. नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठामधील कवितांमध्ये मुंबईतील नरक यातनांचे चित्रण करण्यासाठी अतिशय जहाल आणि रांगड्या भाषेचा वापर त्यांनी केलेला आहे आपल्या कवितांमध्ये. दलित कवितेतील आरंभीच्या कवितांचे स्वरूप स्पष्ट करा. दलित कवितेतील आरंभीच्या कवितांचे स्वरूप स्पष्ट करा. आरंभीची दलित कविता ही प्रामुख्याने हक्क, न्याय आणि आत्मभान यांवर आधारित होती. ती प्रस्थापित समाज व्यवस्थेला जाब विचारणारी आणि शोषितांचे दुःख मांडणारी होती. यात करुणेपेक्षा संताप आणि विद्रोहाची भावना प्रबळ होती. आरंभीची दलित कविता कशी होती, प्रामुख्याने हक्क, न्याय आणि आत्मभान यांवर आधारित होती. ती प्रस्थापित समाजव्यवस्थेला जाब विचारणारी आणि शोषितांचे दुःख मांडणारी होती. यात करुणेपेक्षा संताप आणि विद्रोहाची भावना प्रबळ होती. प्रश्न 5, दलित आत्मकथने हे मराठीत आत्मचरित्रांतून भिन्न कसे ठरतात. दलित आत्मकथने हे मराठीत आत्मचरित्राहून भिन्न कसे ठरतात ते लिहा. मराठीतील जुनी आत्मचरित्रे बहुधा व्यक्तिगत यशाची गाथा असत, मात्र दलित आत्मकथने ही समूह कथने आहेत. यात लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच संपूर्ण दलित समाजाचे जगणे, त्यातील दाहकता आणि जातीय शोषण यांचे चित्रण येते. कसं आहे, दलित आत्मकथने ही मराठी आत्मचरित्राहून भिन्न कशी आहेत, तर मराठीतील जुनी आत्मचरित्र बहुधा व्यक्तिगत यशाची गाथा असत, मात्र दलित आत्मकथने हे समूह कथने आहेत. यात लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच संपूर्ण दलित समाजाचे जगणे, त्यातील दाहकता आणि जातीय शोषण यांचे चित्रण दिसते. प्रश्न 3, दलित स्त्री आत्मकथनांचा आढावा घ्या. दलित स्त्री आत्मकथनांनी पुरुष प्रधानता आणि जातीवाद अशा दुहेरी शोषणाचे पदर उलगडले. बामांचे संगती, बेबी कांबळे यांचे जीवन आमचं आणि शांताबाई यांचे माझ्या जन्माची चित्रकथा ही आत्मकथने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांनी घराच्या आत आणि बाहेर सोसाव्या लागणाऱ्या कष्टांचे दर्शन घडवलेले आहेत. दलित स्त्री आत्मकथनांचा आढावा काय, तर दलित स्त्री आत्मकथनांनी पुरुष प्रधानता आणि जातीवाद अशा दुहेरी शोषणांचे पदर उलगडले. बामांचे संगती, बेबी कांबळे यांचे जीवन आमचं आणि शांताबाई यांचे माझ्या जन्माची चित्रकथा या आत्मकथने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी घरच्या आत आणि बाहेर सोसाव्या लागणाऱ्या कष्टांचे दर्शन घडवले. पुढचे प्रश्न आहे, दलित कवितेचे स्वरूप आणि काव्यशैली सांगा. दलित कविता ही केवळ कविता नसून तो एक सामाजिक दस्तऐवज आहे. तिचे स्वरूप विद्रोह असून ती प्रस्थापित नीतिमूल्यांना आव्हान देते. तिची शैली साधी पण प्रभावी असून ती सामान्यांच्या भाषेत संवाद साधते. दलित कवितेचे स्वरूप आणि काव्यशैली कशी आहे, तर दलित कविता ही केवळ कविता नसून
तो एक सामाजिक दस्तऐवज आहे. तिचे स्वरूप विद्रोही असून ती प्रस्थापित नीतिमूल्यांना आव्हान देते. तिची शैली साधी पण प्रभावी असून ती जनसामान्याच्या भाषेत संवाद साधते. पुढील प्रश्न, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दलित कवी आणि कविता. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दलित कवी आणि कविता. या काळात बाबूराव बागल, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, कामगार जाणीव आणि जी. व्ही. पवार यांनी दलित साहित्याची मुहूर्तमेढ रोवली. या कवितांनी भारतीय लोकशाहीतील त्रुटींवर बोट ठेवले. कोणत्या? या काळात बाबूराव बागल, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, जी. व्ही. पवार यांनी दलित साहित्याची मुहूर्तमेढ रोवली आणि या कवींनी भारतीय लोकशाहीतील त्रुटींवर बोट ठेवले. पुढील प्रश्न, नव्वदोत्तर कालखंडातील दलित कविता. 90 दशकानंतर किंवा नव्वदोत्तर कालखंडातील दलित कविता. 1990 नंतरच्या जागतिकीकरणाच्या काळात दलित कवितेचे स्वरूप अधिक व्यापक झाले. ते केवळ जातीय शोषणापुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावरील शोषणाशी नाते जोडू लागली. प्रज्ञा दया, पवार, भुजंग, मेश्राम यांसारख्या कवींनी नवीन दिशा दिली आहे. पुढील प्रश्न, दलित आत्मकथनांनी मराठी साहित्यात घातलेली भर. बलूत, दया पवार, उपरा, लक्ष्मण माने यांसारख्या कलाकृतींनी मराठी साहित्याला अस्सल वास्तव्य मिळवून दिले. जे जीवन साहित्यापासून दूर होते ते केंद्रस्थानी आले आणि साहित्याची भाषा अधिक समृद्ध झाली. काय? दलित आत्मकथांची मराठी साहित्यात घातलेली भर काय आहे? तर बलूत यांचं दया पवार यांचं बलूत, लक्ष्मण माने यांचं उपरा यांसारख्या कलाकृतींनी मराठी साहित्याला अस्सल वास्तव्य मिळवून दिले. जे जीवन साहित्यापासून दूर होते ते केंद्रस्थानी आले आणि साहित्याची भाषा अधिक समृद्ध झाली. दलित समाजाचे चित्रण. आत्मकथनातून दलितांची वस्ती, त्यांचे अन्न, सण, उत्सव, गरिबी आणि सवर्णांकडून होणारी पिळवणूक यांचे जिवंत चित्र उभे राहते. समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धेचेही यात वास्तववादी चित्रण होते. हे आहे दलित समाजाचे चित्रण. दलित आत्मकथनांतील संघर्ष. हा संघर्ष अस्तित्वाचा आणि मानवी हक्कांचा आहे. शिक्षणासाठी केलेला संघर्ष, पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली मजुरी आणि जातीच्या भिंती तोडण्यासाठी दिलेला लढा हे या आत्मकथनांचे मुख्य सार आहे. टिपा लिहा. दलित आत्मकथने स्व अनुभवातून समाजाचे दुःख मांडणारे साहित्य आहे. दलित आत्मकथा स्व अनुभवातून दुःख मांडणारे साहित्य. उदाहरणार्थ बलूत. दलित कविता व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह आणि न्यायाची मागणी करणारी कविता. आत्मकथनातील नकार आणि विद्रोह. प्रस्थापित विषमतेला दिलेला नकार आणि मानवी प्रतिष्ठेसाठी पुकारलेला एल्गार. दलित कवितेतील नकार विद्रोह. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला नकार देऊन समतेचा आग्रह धरणारी वृत्ती. दलित कविता. आत्मकथने यातील संघर्ष. दोन्ही प्रकारांतून माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेला लढा आणि वेदनेचे प्रकटीकरण दिसून येते. घटक 3 हा दलित साहित्याची भाषा. यावर काही प्रश्न उत्तरले ते पाहूया. भाषा म्हणजे काय हे स्पष्ट करून दलित साहित्याच्या भाषेचे स्वरूप स्पष्ट करा. भाषा म्हणजे काय हे स्पष्ट करून दलित साहित्याच्या भाषेचे स्वरूप स्पष्ट करा. भाषेची व्याख्या. भाषा हे मानवी विचारांच्या देवाणघेवाणीची आणि अभिव्यक्तीची प्रभावी साधन आहे. ती केवळ शब्दांचा समूह नसून संस्कृती आणि अनुभवांचा वाहक असते. दलित साहित्याच्या भाषेचे स्वरूप कसे आहेत? अनुभवनिष्ठता. दलित साहित्याची भाषा ही काल्पनिक नसून थेट जगलेल्या अनुभवातून आलेली आहे. विद्रोह स्वर. प्रस्तावित प्रमाण भाषेचे नियम तोडून शोषितांच्या संताप व्यक्त करण्यासाठी या भाषेत एक प्रकारचा प्रखर विद्रोह दिसतो. रांगडेपणा. यात कृत्रिम अलंकार नसून मातीतील रांगडेपणा आणि स्पष्ट वक्तेपणा दिसून येतो. प्रश्न 2. दलित आत्मकथनातील भाषेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये उदाहरणांसहित स्पष्ट करा. प्रश्न काय? दलित आत्मकथनातील भाषेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये उदाहरणांसहित स्पष्ट करा. आत्मकथनात्मक शैली. आत्मकथने ही प्रथम पुरुषी एकवचनी मी स्वरूपात असल्याने ती वाचकाशी थेट संवाद साधतात. बोलीभाषेचा वापर. महार, मांग, ढोर अशा विविध समाजांच्या विशिष्ट बोलींचा यात वापर होतो. उदाहरणार्थ लक्ष्मण मानेंच्या उपरामधील कैकाडी बोली. वैशिष्ट्य काय? अस्सलपणा. ही भाषा सोवळी नसून जीवनातील अश्लील वाटणाऱ्या सत्यालाही धैर्य मांडते. लयबद्धता. ग्रामीण जीवनातील म्हणी आणि वाक्यप्रचारांमुळे या भाषेला एक वेगळीच लय प्राप्त झाली आहे. प्रश्न 3. दलित साहित्याने मराठी भाषेला दिलेल्या योगदानांची चर्चा करा. शब्दसंग्रहात भर. दलित साहित्याने मराठीला हजारो नवीन शब्द, वाक्यप्रचार, ग्रामीण लहेजे दिले जे तोपर्यंत
मुख्य प्रवाहातील साहित्यापासून दूर होते. लोकशाहीकरण साहित्याची भाषा केवळ उच्चभ्रूची न राहता ती सामान्य कष्टकऱ्यांची भाषा बनली. वास्तववादाचा स्वीकार मराठी भाषेत केवळ काल्पनिक विलास न ठेवता तिला कठोर वास्तव्य मांडण्याचे सामर्थ्य दलित साहित्याने दिले. टिपा भाषा म्हणजे काय? मानवी संवाद साधण्याचे माध्यम म्हणजे भाषा. ही केवळ संवादाची पद्धत नसून ती माणसाची ओळख, संस्कृती, त्याच्या सामाजिक स्थानाचे प्रतीक असते. दलित कवितेची भाषा दलित कवितेची भाषा ही प्रक्षोभक आणि आक्रमक आहे. नामदेव ढसाळ यांच्यासारख्या कवींनी भाषेची पारंपरिक चौकट मोडून काढली. ही भाषा सुसंस्कृतपणेचे मुखवटे फाडून उघड्या-नागड्या वास्तवाचे दर्शन घडवते. 3. दलित साहित्य टिप 3 दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील भाषेचे वेगळेपण. दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील भाषेचे वेगळेपण. स्त्रियांच्या भाषेमध्ये पुरुषांपेक्षा अधिक सोशिकपणा आणि आर्तता दिसून येते. त्यांच्या भाषेत घरातील कामे, चूल, मुले आणि कौटुंबिक हिंसाचाराचे चित्रण करण्यासाठी विशिष्ट स्त्रियांच्या बोलीतील शब्दांचा वापर होतो. उदाहरणार्थ बेबी कांबळे किंवा शांताबाई कांबळे यांच्या लेखनातून दलित स्त्रियांच्या दुहेरी गुलामगिरीचे दाहक चित्रण अतिशय साध्या पण टोकदार भाषेमध्ये दिसून येते. तर मित्र आज आपण दलित साहित्यातील घटक 3 आणि 3 या 2 घटकांचा अभ्यास आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये केलेला आहे. हे घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.